माझं नाव अविनाश पवार आहे. मी ॲज अ CEO अँड मॅनेजिंग डायरेक्टर WS ऑडिओलॉजी, जी वन ऑफ द लीडिंग मॅन्युफॅक्चरर्स ऑफ हिअरिंग एड इन द वर्ल्डमध्ये येते. आमचं हेडक्वार्टर डेन्मार्कमध्ये आहे आणि इंडियाचं हेडक्वार्टर बँगलोरमध्ये आहे. तर आम्ही 3 मेजर एरियाजमध्ये काम करतो. हिअरिंग एड मॅन्युफॅक्चरिंग तर आहेच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त भारतासाठी अवेअरनेस वाढवायला, कारण हिअरिंग लॉस हा कुणालाही आणि कितीही एजमध्ये होऊ शकतो. साधारणतः WHO रिपोर्ट प्रमाणे 63 मिलियन म्हणजे 6,30,00,000 लोकांना हिअरिंग लॉस भारतामध्ये आहे. कुठलं ना कुठलं तरी त्यांना इंटरव्हेन्शनची गरज आहे. तर हिअरिंग लॉस जर वेळेत ट्रीट नाही केला तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे पुढे फ्युचरमध्ये डिमेन्शिया सारखे आजार होऊ शकतात. जो पेशंट असतो तो स्वतःला आयसोलेट करायला लागतो. छोटे छोटे त्याला साऊंड, वाक्य, शब्द पासून सुरुवात होते मिस करण्यापासून, आणि पुढे मग पूर्ण कॉन्व्हर्सेशन ब्लँक व्हायला लागतं. तर हिअरिंग लॉससाठी वर्ल्ड क्लास हिअरिंग एड्स अवेलेबल आहेत. त्याच्याबद्दल आणि त्याच्या कॉन्सिक्वेन्सेसबद्दल आम्ही अवेअरनेससाठी थ्रू ब्रँड अँबॅसेडर किंवा आमचे CSR ॲक्टिव्हिटीज किंवा थ्रू हिअरिंग एड मोफत वाटणे काही गरीब लोकांना, असे काही बरेच ॲक्टिव्हिटीज करतो. प्लस ॲक्सेसिबिलिटी, हिअरिंग केअर सेंटर्स जे आहेत, जे आज आपण इथे ओपन केले, असे हिअरिंग एड क्लिनिक्स हे भारत देशामध्ये खूप कमी आहेत आणि ते वाढावेत, आणि खास करून छोट्या शहरांमध्ये त्याचं जास्त इन्क्रीज व्हावेत. त्यासाठी आम्ही कंटिन्यूस प्रयत्न करत असतो. आणि अफोर्डेबल हिअरिंग एडमध्ये आम्ही मेक इन इंडिया पण सुरू केलेलं आहे अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इनिशिएटिव्ह, की जे लो सोशिओ इकॉनॉमिक सेगमेंटचे जे पेशंट्स असतात त्यांना अफोर्डेबल होण्यासाठी आम्ही हिअरिंग एड लो प्राईस सेगमेंटमध्ये पण चांगल्या क्वालिटीचे देतो. आज आपण इथे आलेलो आहोत, हे आमचं बेस्ट साऊंड सेंटर हा आमचा एक फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे. की आम्हाला लक्षात आलं की वर्ल्ड क्लास हिअरिंग एड्स तर भारतामध्ये मिळतात, पण ते वर्ल्ड क्लास डिलिव्हरी मेकॅनिझम, की त्या हिअरिंग एड क्लिनिकमध्ये प्रॉपरली ट्रेन क्वालिफाईड ऑडिओलॉजिस्ट पेशंट्सची गरज समजून, त्याची लाईफस्टाईल समजून आणि अफोर्डेबिलिटीच्या अनुसार त्यांना हिअरिंग एड देणं किती आवश्यक आहे ह्याची गरज लक्षात घेऊन आम्ही 2012ला हा बेस्ट साऊंड सेंटर इनिशिएटिव्ह सुरू केला. आज हे 385व बेस्ट साऊंड सेंटर आहे आणि आम्ही बेस्ट साऊंड सेंटर पार्टनर्स बरोबर खूप क्लोजली काम करतो. इथे काही पेशंट्सना ॲडिशनल पण बेनिफिट्स मिळतात, जसे वॉरंटी वगैरे आहे. नवीन प्रॉडक्ट लॉन्च पहिल्यांदा आम्ही बेस्ट साऊंड सेंटरमधून करतो, आणि प्लस रेग्युलर ट्रेनिंग्समुळे पेशंटचा एक्सपिरियन्स चांगला होईल याच्याकडे आम्ही लक्ष देतो. आज आम्हाला खूप आनंद आहे की केदार स्पीच अँड हिअरिंग बरोबर आम्ही सातारा शहरामध्ये आमचं पहिलं बेस्ट साऊंड सेंटर ओपन केलेलं आहे. त्यांच्या ज्या ब्रांचेस आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, सातारामध्ये आज ते आलेले आहेत. केदार स्पीच अँड हिअरिंग हे पेशंटवर अतिशय सर्व्हिससाठी कॉन्सन्ट्रेट करणारं हिअरिंग एड चेन आहे छोटीशी, ती आता हळूहळू वाढते. आणि सातारकरांना आता एक प्रोफेशनल हिअरिंग केअर सेंटर मिळालेलं आहे पहिलं. हे सुद्धा बेस्ट साऊंड सेंटर साताऱ्यातलं पहिलं आणि केदार स्पीचकडनं पहिलं मिळालेलं आहे. इथे पेशंट्सना वेल ट्रेन क्वालिफाईड ऑडिओलॉजिस्टकडनं प्रॉपर डायग्नोसिस, काउन्सिलिंग आणि त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे हिअरिंग एड डिस्पेन्स केलं जाईल इन द मोस्ट सायंटिफिक वे. तर केदार स्पीच अँड हिअरिंगचा एक्सपिरियन्स हा सातारकरांच्या पेशंट्सना आता खूप फायद्याचा होणार आहे. सिग्नियाचे हिअरिंग एड्स आणि प्लस केदार स्पीचचा एक्सपिरियन्स, ह्याच्यानी पेशंट्सना आता कुठे पुण्याला किंवा कोल्हापूरला जायची गरज नाही. त्यांना या सगळ्या सोयी आता साताऱ्यामध्येच मिळतील. म्हणजे आता सातारकरांच्या खिशाला परवडणारे असणार आहेत का? कसं होतं, प्रोफेशनल जे सांगताय तुम्ही किंवा कॉस्टली पण असतात काही प्रकारे? हो, हिअरिंग एड्सची कॉस्ट सुरू होती 7-8 हजारापासून ते 3-3.5 एका हिअरिंग एड्सची मी बोलतोय 3-3.5 लाखापर्यंत. आमच्याकडे इथे सगळ्या टाईपचे हिअरिंग एड्स मिळतात, अगदी लो खालच्या प्राइस पासून वरच्या प्राइस पर्यंत. आमच्याकडे असे हिअरिंग एड्स आहेत सिग्नियाचे की ज्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी मिळते, ब्लूटूथ कनेक्टिव्ह हिअरिंग एड्स आहेत. त्याच्यानंतर रिचार्जेबल हिअरिंग एड्स आहेत. त्यामुळे ज्या ज्या पेशंटची अफोर्डेबिलिटी आणि लाईफस्टाईल, कारण बऱ्याच वेळेला लाईफस्टाईल खूप महत्त्वाची असते. जो कोणी कॉर्पोरेट एम्प्लॉई आहे, दिवसभर कॉन्फरन्स रूममध्ये बसून काम करायचं आहे, किंवा कोणाला कंटिन्युअस ट्रॅव्हलिंग आहे, क्राऊडेड एरिया, नॉइझी एन्व्हायरमेंटमधनं जातोय, त्यानुसार त्याची रिक्वायरमेंट अफोर्डेबिलिटीनुसार हिअरिंग एड देणं आवश्यक आहे. आणि BSc मध्ये आम्ही हिअरिंग एड विकायचा प्रयत्न करत नाही. आमचं हे इथे हिअरिंग एड विकण्याचं सेंटर नाहीये, तर हिअरिंग सोल्युशन द्यायचं आमचं काम आहे.